morning, madam. Good morning, madam. Yes, sir. Yeah, yes, sir. May I come in, sir? Yes, sir. मुझे हमेशा से गर्व रहा है कि वो मेरी टीम में है. Yes, sir. She definitely deserves it, sir. Thank you very much. Bye-bye. Congratulations, Vidya. आज से हम दोनों एक ही पोजीशन में काम करेंगे. You have been promoted from ACP to DCP. Sir. क्या है ये? My resignation. पुष्कर, पुष्कर, 6:30 वाजलेत रे. राधाबाई येतील ना इतक्यात. आणि हे बघ राधाबाईंना निरोप. राधाबाई, मी बोलते. माझी निघायची वेळ झाली आहे. कुठे आहात तुम्ही? काय? नाही, मला काहीच माहित नाही. मी काल रात्री उशिरा आले. हो राधाबाई, पण अहो माझं ऐकून तर घ्या तुम्ही. शे. पुष्कर, उठ आता. ओके, बाय. मी फोन नंतर करतो. बाय. मी जात नाहीये कामावर.
राधाबाई आजपासून कामावर येत नाहीयेत. का ग? नाहीतरी माजोडीच होती ती राधाबाई. काही पर्यायच नाही ठेवला ना तिनं. आणि हो, सगळा पगार चुकता केलाय तिचा आणि मगच काढलाय तिला. शुभम उठला नाही ना? थांब उठवते. प्रसन्न प्रसन्न वाटतंय. सकाळी सकाळी मेडिटेशन आणि प्राणायाम. वा. काय करताय असं? चहा सांडला असता ना. हो. अरे वा. आज खूप प्रसन्न दिसतेस. मेडिटेशन प्राणायाम. बर. शुभम, ए शुभम. काय झालं? हा? आजपासनं राधाबाई येणार नाहीयेत. म्हणजे ती सुद्धा सोडून गेली? कमाल आहे. ठीक आहे, मी बनवतो तुम्हा सगळ्यांसाठी चहा. बाबा थांबा, मी बनवते चहा. तुम्ही माझी सासू का नाही चालत बाबा? विद्या, बहुतेक तुझं आणि माझं नशीब कुणीतरी एकाच पेनाने लिहिलं असावं. हं? शुभम, ए शुभम. शुभम उठ राजा, सकाळ झाली. तासाभरात स्कूल बस सुद्धा येईल. चल उठ 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 लवकर. सकाळी आपल्याला उठायला जर इतका त्रास होतो ना, तर रात्री इतकं जागायचं नाही. टीव्हीवरच्या फुटबॉलच्या मॅचेस बघत बसायचं नाही रात्री उशिरापर्यंत. शहाणी मुलं असं करत नाही. आणि शहाणी आजी सुद्धा असं करत नाही. हो, मग शहाणी आजी कसं करते? तू ब्रशला पेस्टला, मी उठतो. ए शेवटच्या 2 मिनिटांसाठी गुड नाईट. नाही नाही, चल उठ लवकर. लवकर उठ, नाहीतर मी पप्पाला बोलवेन. पप्पाची धमकी देऊ नकोस. तो स्वतः अजून उठला नसेल. अच्छा. ए शुभम, आता उठ रे लवकर. शुभम, सोन्या उठ बरं आता. आता शेवटचं सांगते, नाही तर खरंच पप्पाला बोलवणार आहे मी आता. आजी प्लीज 2 मिनिटं. गुड नाईट. गुड मॉर्निंग. पप्पा पप्पा पप्पा. मी बोलतोय अच्छा. तुझ्याशी. सोड. बघ, मी स्पटलीला कोण answer करणार? तुझ्या टाइमपासमुळे लेट होतंय मला. काय रे, काय म्हणालस तू? हं? माझ्यामुळे लेट होत आहे. रात्री जागून फुटबॉलच्या मॅचेस कोण बघत बसतं? ए, बेट काढला होता. जर्मनी जिंकणार की फ्रान्स जिंकणार. स्वतः डुलक्या काढतो, मग जाऊन झोपतो. सकाळी सगळ्यांचं मला ऐकावं लागतं तुझ्यामुळे. सांगू का आजीला? नको नको नको, आजीला नको सांगू बाबा. बरं मला सांग, काल कोण जिंकलं? तू. ऍज युजल हरली ना जर्मनी. फ्रान्स फायनल जिंकून दाखव. माय ब्राझिलियन ड्यूड्स आर स्टिल देयर. ओके, पुन्हा भेटला होतोस का रे? पप्पा प्रेशर येतंय. फ्रान्स जिंकणार म्हणून प्रेशर येत इतने प्रेशर येतंय. अरे बापरे. चल चल. हसू नकोस जाधव. तुझ्या घरी जेव्हा कामाला येत नसेल ना, तेव्हा तुझ्या बायकोचं काय होत असेल ते विचार तिला. आपण आपली घरची कामं करायला बाहेरच्या माणसांना ठेवतो, आणि एक दिवस ते आले नाहीत की सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात, कारण घर शेवटी आपलं असतं. बरं, त्या रतनला आज रिमांडला घ्या आणि त्याने तोंड उघडलंच पाहिजे. हा जाधव. आणि दुसरं म्हणजे नीता आली की मला फोन करायला सांग. ओके बाय. विद्या, पोळ्या करताना युनिफॉर्म काढशील ना, नाहीतर आम्हाला कडक पोळ्या खायला लागतील.
हे काय पोहेच केलेस आज पण? अगं शुभमला किती दिवसापासून तुझ्या हातचे आलू पराठे खायचे होते, मला वाटलं ते केले असतील. आलू पराठे ना उद्या. बरं झालं बाई तू आज सुट्टी घेतलीस, नाही त्या बायकांना काय वाटतं माहितीये ना, त्या आल्याने तर आपल्या घरातलं सगळं काम अगदी ठप्प होऊन जाईल म्हणून. पण ऑफिसमध्ये कळवलंस ना की सुट्टी घेतली म्हणून? कळवायची काय गरज आहे? गेल्या 4-5 महिन्यांमध्ये त्यांना सवयच झाली आहे. माझी 3 दिवसांची सुट्टी बाकी आहे. त्या जर आपल्याला बाई मिळाली नाही ना तर मग ती आपण शोधायची नाही. का ग? का म्हणजे ऑफिस बसवेल ना मला घरी कामं करायला. अगं मी पण तुला मदत केली असती ग, पण माझे हे घ्या. हात पुष्कर 7:30 वाजले. 8:30 वाजता त्याची बस येते. पप्पा मला नाही माहित, पण तू माझी फायनल्स बघायला येतोयस अँड दॅट्स ऑल. ओके बाबा, बट डोंट शाउट. आणि तू माझ्यासाठी नवीन बूट घेतोयस. अरे मागच्याच आठवड्यात घेतले होते ना नवीन शूज तुला पहिल्या मॅच साठी. म्हणूनच आम्ही जिंकलो. तू घेतलेले शूज माझ्यासाठी गुड लक चाम असतात. प्लीज घे ना फायनल साठी पण. नाही नाही शुभम नाही. ए घे ना घे ना घे ना, नो. घे ना, ए, घे ए, ना, अरे काय करतोय? बंद कर आधी. मजा येते आता. मम्मी वी आर सॉरी. वी आर सॉरी टू. मम्मी तू जा, मला लाज वाटते. काय? काय रे? हा? ओ, ओ, ओ. अरे पण शुभम, काय विद्या, चल, चल. म्हणजे काय चाललंय बाहेर तुमच्या चल दोघांचं? विद्या, चल चल. काय चाललंय पण अगं, शुभम शुभम अगं त्याला लाज वाटते. लाज कसली वाटते? 7:45 वाजलेत पुष्कर, बस येईल इतक्यात. त्याला सगळी तयारी करायची अजून. स्कूल बॅग, युनिफॉर्म. रेडी. ए, मैं हूं ना. पप्पा ए पप्पा. विद्या, आय नो ही नोकरी तुझ्याकरता फक्त एक इन्कम सोर्स नाही आहे, पॅशन आहे. पण मला सांग, आई होणं पॅशन नसतं? पुष्कर प्लीज, नॉट अगेन. या अनाथ मुलीची लग्न करताना तू तिला तिच्या प्रोफेशन सकट ऍक्सेप्ट केलं होतंस. आणि आज आता आपण या गोष्टी परत का डिस्कस करतोय? कारण आता शुभम मोठा होतोय म्हणून. शुभमला त्याचे आई बाबा त्यांच्या जागीच दिसायला हवेत. हे बघ, हे आपलं अंडरस्टँडिंग आहे की कधी कधी मी त्याच्यासाठी त्याची आईही बनतो. पण मला सांग विद्या, तुला असं नाही का वाटत की आपलं हे अंडरस्टँडिंग आपण त्याच्यावर लादतो? अगं अशानं शुभम तुझ्यापासून दूर जाईल अशी भीती नाही वाटत तुला? पुष्कर तू मला इमोशनली ब्लॅकमेल करतोयस. तुझी आई जे बोलते तेच तू आता मला इनडायरेक्टली ऐकवतोयस. विद्या, पुष्कर प्लीज. विद्या, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. हे बघ, हा विषय मी यापुढे कधीही काढणार नाही. नाउ प्लीज चिअर अप विद्या. ओके ठीक आहे, मग
मी झोपतो आता. काय आहे, उद्या आपल्या रोनाल्डोच्या शाळेत पॅरेंट्स डे आहे आणि तिथं आपल्या दोघांनाही भाषण द्यायचंय. म्हणजे माझं भाषण मी अगदी चोख पाठ केलंय, पण काय तुझं पाठांतर कच्चं आहे ना, तेव्हा मी तुझं पाठांतर घेऊ. गेल्या 10 वर्षात मला कसं पटवायचं हे तू खूप छान पाठ करून ठेवलंयस पुष्कर. पुष्कर, उद्या इतक्या लोकांसमोर मी बोललंच पाहिजे का? हो 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 बोललाच पाहिजे. अँड नाव नो मोर क्वेश्चन्स प्लीज. मी काय म्हणतो शुभम, तुझी मम्मी नाहीतरी बोलणारच आहे ना, मग मी वेगळं कशाला बोलायला पाहिजे काय? पप्पा चल गाडी वळव. काय यू बोथ आर इम्पॉसिबल. आपण परत घरी जाऊया. अरे पप्पा आज शाळेचा पॅरेंट्स डे आहे. स्टेजवर जाऊन आपण तिघांनी आपल्याला एकमेकांबद्दल काय वाटतंय ते सांगायचंय. दॅट्स ऑल. That's all. ए शुभम, मला सांग मी कसा दिसतोय रे? एकदम झकास पप्पा. पण बोलायचंय तर मलाच ना स्टेजवर जाऊन. काय रे शुभम? हा दादा बोल. हा 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 अच्छा अच्छा ऐसे हुआ. अबे तो उसको बोलना चाहिए था तुम. काय करतोय? ए, विद्या! विद्या! काय चाललंय तुझं? ए, विद्या! विद्या! बोला मॅडम. श्रीरंगा माझ्या पुढे पडतोय. टीमला पण पाठवून तू सुद्धा निघ. वर्षो बाहेर येत. हरी आप. ओके विल बी राईट देअर. पुष्कर, विद्या आहेस कुठे तू? तुझं काय चाललंय? पुष्कर सॉरी, मी आता नाही येऊ शकत. काय म्हणजे तू शुभमच्या शाळेत हा पुष्कर प्लीज प्लीज शुभमला या बाबतीत काही. विद्या, हॅलो. पप्पा मम्मी आज पण येत नाहीये ना? अरे मम्मी नसली तर काय झालं, तू टेन्शन नको घेऊस. मी आहे ना, मी बोलेन तिच्याऐवजी. तू ये इकडे ये. कम ऑन. हा शाबाश. आपण दोघे जाऊया ना तुझ्या शाळेत. लेट्स गो.
आणि सरेंडर कर श्रीरंग. मला जाऊ दे मग या पोराला सोडतो मी तू पोराला सोडलं नाही तरीही मी तुला सोडणार नाही. सोड पोराला. कोणी पुढे यायचं नाही. आप प्लीज रुकिए यहाँ पर. मुझ पर विश्वास रखिए, आपके बच्चे को कुछ नहीं होगा. देखिए वो श्रीरंग. कोणी पुढे यायचं नाही नाहीतर मारून टाकील याला सांगून ठेवतोय. श्रीरंग ओ बाई काय चाललंय काय कोण आहे तो ओ बाई तुम्ही कोण आहात काय हवाय काय त्याला? अहो त्याला काय नकोय, तो आम्हाला हवाय. तो एक वॉन्टेड क्रिमिनल आहे. मी एसीपी विद्या पंडित, प्लीज मला कोऑपरेट करा आणि मी तुम्हाला अश्योर करते तुमच्या मुलाला काही होणार नाही. माझी टीम इथे पोहोचतच आहे. छोड़ो मुझे, छोड़ो, बचाओ अम्मी, बचाओ मुझे, छोड़ो, छोड़ो मुझे, छोड़ो. मिलिंद वरती आहे. एका लहान मुलाला हॉस्टेज केले त्यांनी. मॅगझिन त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यात एक गोळी असावी किंवा नसावी. असती तर त्यांनी माझ्यावर झाडली असती. रेडी? लेट्स गो. श्रीरंग बचाओ अम्मी, बचाओ, श्रीरंग सरेंडर कर आणि बाहेर ये. बचाओ अम्मी, बचाओ. श्रीरंग तू बाहेर ये, नाही तर मी आत येते. कोणी आत यायचं नाही नाहीतर पोराला ठोकून टाकील मी सांगून ठेवतोय. अम्मी बचाओ. या पोराला मारलं तर त्याची जिम्मेदारी बघ. कुणी आत येईल त्याची. ठोकून टाक. मी घेते जबाबदारी. ठोकून टाक. श्रीरंग मी आत घेते. बच्चा मेरा बच्चा अम्मी, अम्मी, बच्चा अम्मी, मैं आप लोगों का कैसे शुक्रिया अदा करूं. आप लोगों ने मेरे बच्चे को बचाया. अरे ये क्या कर रही हैं आप? मी फक्त माझा शब्द पाळला आणि मी याला कसं काय येऊ दिलं असतं. मी सुद्धा एक आई आहे. नमस्ते. एक्सक्यूज मी या ठीक है ना बेटा. मॅडम पाणी. थँक्यू. मलाही मोठेपणी तुमच्यासारखं पोलीस व्हायचंय. ओके सर ठीक आहे सर ठीक आहे. बाय. कमिशनर साहेबांचा फोन होता विद्या. आपल्याला लगेच निघायचंय. बाय द वे श्रीरंगला ठोकायला तू खास मेकअप करून आणि साडी नेसून निघाली होतीस. प्लीज रे. अरे शुभमच्या शाळेत पेरेंट्स डे होता, तिथेच निघालो होतो आम्ही. सिग्नलवर हा दिसला आणि पॅरेंट्स डेचा क्रिमिनल डे झाला. बरं फोन दे, पुष्करला फोन करायचा. थँक्स. एक्सक्यूज मी.
And the next is Shubham Pandit and family. हा मिलिंद बोल रे. पुष्कर मी विद्या. अगं कुठे आहेस तू? आपलं नाव अनाऊन्स झालं, आम्ही स्टेजवरच चाललोय. पुष्कर आय एम सॉरी, मी नाही येऊ शकत. मला हेडक्वार्टर्सला जायचंय. काय? अगं असं कसं करतेस तू? तुला माहितीये की Respected chief guest, principal, teachers, parents, and all my dear friends. मी शुभम पुष्कर पंडित. मी खूप प्राऊड फील करतोय कारण माझ्या नावापुढे माझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव लागतं. माय पापा इज माय बडी. तो मला सकाळी उठवतो, अंघोळ घालतो, एका मिनिटात अख्खा होमवर्क चेक करतो. ही इज अ मॅजिशियन. आम्ही दोघं फुटबॉल खेळतो, भांडतो, मारामारी करतो. तो माझी पोटी, तो माझी पोटी सुद्धा धुतो. तो आज माझ्या बरोबर आलाय. आणि माझी मम्मी पण येणार होती, पण आज तिला अचानक जावं लागलं कामासाठी. पप्पा म्हणतो की ती एक स्पेशल मॉम आहे कारण ती त्या सगळ्यांना पकडते जे दुसऱ्यांना त्रास देतात. पोलीस आहे ना ती, पण माझी मम्मी पण आहे ना. माझे फ्रेंड्स तिला नेहमी टीव्हीवर बघतात, पण आज मी त्यांना रिअल मध्ये भेटवणार होतो, पण ती नाही आली. मी तिला खूप मिस करतोय. नेहमी करतो तसा. I miss you, Mommy. I miss you. And I miss you too, Shubham. I miss you. मी आज तिथे तुझ्या सोबत नाहीये. या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. कारण बेटा तू माझ्यासाठी या जगात खूप महत्वाचा आहेस. तुला माहितीये आज तुझ्या या स्पेशल ममाने तुझ्यासारख्याच एका लहान मुलाला एका खूप वाईट माणसापासून वाचवलं. म्हणूनच मी आज तिथे तुझ्या सोबत नाहीये बेटा. मग तू मला सांग, मी बरोबर आहे की चूक? मम्मा, तू कधीच चुकू नाही शकत. यू आर द बेस्ट मॉम इन दिस वर्ल्ड. And you're the best son in this world. आणि मला हा बेस्ट सन देण्यासाठी तुझ्या त्या बेस्ट फ्रेंडला थँक्स पुष्कर. तुझ्यामुळेच आज मी इथे, आणि तुझ्यामुळेच आज मी तिथेही आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण आज मी सगळ्यांसमोर कबूल करते की माझ्या यशामागे एक पुरुष आहे, जो माझा गाईड, फिलॉसॉफर, फ्रेंड आणि मग माझा नवरा आहे. थँक्स पुष्कर. थँक्स फॉर एव्हरीथिंग. थँक्स. मिसेस विद्या पंडित, अगर उस बच्चे को कुछ हो जाता तो मैं किस किस को जवाब देता? आई एम द हेड ऑफ दिस डिपार्टमेंट.
और मेरे ही जोन में इतना बड़ा ऑपरेशन हुआ और मुझे इसकी कोई मालूमात नहीं. आई मीन अमेजिंग. आई डोंट बिलीव दिस. Mrs. Vidya Pandit, capable, intelligent, respected officer of my department. चेस करत असताना श्रीरंगनी काय राऊंड फायर केले. त्यातला एक जरी रस्त्यावरचा कोणाला लागला असताना तो आय वुड हॅव बीन फायर्ड आउट ऑफ माय जॉब. डू यू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन? एक छोटी सी परमिशन नहीं ले सकती थी तुम? सर पण समोरून येणारी गोळी परमिशन घेऊन येते का? लेकिन ये सब करते वक्त यू आर नॉट ऑन ड्यूटी, यू आर ऑन लीव. डू यू हैव एन एक्सप्लेनेशन? नो सर, बट आय हॅव अ डाऊट. तुम्हीच आम्हाला शिकवलं, वन्स अ कॉप ऑलवेज अ कॉप. आणि म्हणूनच तुम्ही आम्हाला आता ऑन ड्युटी कॉप अँड ऑफ ड्युटी कॉप यातला फरक समजावा. Hello. Yes, sir. Sir, I was aware of this operation. नहीं सर, ये सब कुछ इतना जल्दी हो गया कि I didn't get time to inform you. Vidya Pandit. No, sir, she was not on duty. सर, लेकिन हम ही उन्हें सिखाते हैं कि once a cop, always a cop. और अब हम ही उन्हें समझाएं कि ऑफ ड्यूटी कॉप और ऑन ड्यूटी कॉप ये सब गलत है. सर, ये सब अपने ही लोग हैं. आज अचानक सत्यनारायण काका. अरे ते हे काल रात्री सगळं अचानकच ठरलं. मीही घरी होते आणि बाकी सगळेही घरी होते. त्याचं काय आहे, आम्ही सगळे नेहमीच घरी असतो, पण आज ही घरी होती ना म्हणून घातला सत्यनारायण. बाय द वे पुष्का कुठे? अरे क्या मेहता साहब, आप भी. अरे हम क्या पहली बार साथ में काम कर रहे हैं क्या? पैसे मिल जाएंगे आपको. हाँ? अरे अरे पप्पा नीट खेळ ना. हाय रोनाल्डो. हाय शपथ मारो जानता हूँ मेहता बरं साहब. झालं तू आलास. आज पेले सॉलिड पकाऊ खेळतोय. ए पेले तू रिटायर, मॅरेडोनाला खेळू दे. हाँ, अरे ओके. तो मैं बाद में आपको फोन करता हूँ. ओके, बाय बाय. सॉरी यार मिलिंद, जरा कामाचं बोलत होतो. यु नो रोनाल्डो, सत्यनारायण म्हटलं ना की मला तुझ्या पप्पांची आणि मम्मीची पहिली भेट आठवते. तेव्हा तुझी मम्मा आणि मी तारदेव पोलीस स्टेशनला होतो आणि आमच्या पोलीस स्टेशनमध्ये अशीच सत्यनारायणाची पूजा होती आणि माझं वॉलेट द्यायला तुझा पप्पा तिथे आला होता आणि तिथेच तुझी मम्मा त्याला पहिल्यांदा दिसली. हातात बंदूक घेऊन ना. तुला माहिती आहे ही स्टोरी? हो, पण पुन्हा पुन्हा ऐकायला खूप आवडते. शुभम, त्या दिवशी तुझ्या मम्मानं तिच्या आयुष्यातलं पहिलं एन्काउंटर केलं होतं. डिस्काव डिस्काव. खरंच? हो. सांग मिलिंद, ना. या वयात मुलांना परिकथा सांगायच्या असतात, एन्काउंटरच्या गोष्टी नाहीत. तरी म्हटलं आज एकदम सत्यनारायण का? तेव्हापासून चालू आहे एन्काउंटर सत्यनारायण, एन्काउंटर सत्यनारायण. मंदा, तुझा सेन्स ऑफ ह्युमर अजूनही तसाच आहे. हा ओ शिट मम्मा, पोट भरलंय माझं. व्हॉट डिड यू से बेटा? पोट भरलंय माझं. नाही नाही नाही, ते आधी काय म्हणालस? ओ शिट. हा, पुन्हा असं नाही बोलायचं. पण क्लास मधले सगळे फ्रेंड्स असं बोलतात. पण तू नाही बोलायचंस अँड दॅट्स फायनल. हे शुभम, नाही बोलायचं असं बाळा.
चल हॅलो? कुठं जेव बघू चल ठीक आहे. हां पक्का पक्का. बाय. चल ती भाजी संपव आधी. मला उद्या अर्जंटली बँगलोरला जायला लागणार आहे. उद्या म्हणजे यंदाही तू माझ्या बड्डेला नाही आहेस. सॉरी. शेट यार. शुभम पुढे. पुष्कर शेविंग किट विसरलास. ओ थँक्स थँक्स अ लॉट विद्या. आणि यू शुअर मित्र एअरपोर्टवर सोडायला यायला नकोय. खरंच नको. चल एक मिनिट. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चला उशीर होतोय. आता एक- उशीर होतोय. पुष्कर उशीर होतोय. ओके ओके बाबा. चल लवकर चल. हॅलो हॅलो विद्या. होप मी बँगलोर येईपर्यंत तुला हवी तशी मोलकरीण फायनल झाली असेल. आणि एक्सक्यूज मी. ओ आईला बेटर. हे पण तू शुभमचा होमवर्क आठवणीने चेक कर हा नीट. आणि आणि त्याला टिफिन मध्ये पोळी भाजीच दे. त्याने किती नाही म्हटलं तरी सुद्धा. ओके चल. ए आणि त्याची झिप जरा प्रॉपरली लॉक कर. काय होतं ती खाली येते आणि त्याला कळतच नाही. आणि तो डोंट वरी मी सगळं व्यवस्थित करेन. ओके चल निघू. चल. आणि पुष्कर तुला सवय नाहीये. तू प्लीज पोचल्यावर फोन कर. ओके बाबा करीन नक्की. चल यू टेक केअर. नीट जा. या बाय. बाय. मम्मी लवकर ग, मला बॅग भरायची आहे. पप्पा रोज 1 मिनिटात होमवर्क चेक करतो. पण मी तुझ्या पप्पाने एवढी हुशार नाहीये. पप्पा ब्रेकफास्ट बनवता बनवता होमवर्क चेक करत नाही. मम्मी करते ना. हं? चला ब्रेकफास्ट रेडी आहे. शुभम सर लवकर आटप. बाबा हं? आणि तुझा होमवर्क चेक केलाय मी. सगळं व्यवस्थित आहे. पण हँडरायटिंगचं काय. सॉरी सॉरी म्हणून ते नीट होणार आहे का. पप्पा होमवर्क चेक करताना ब्रेकफास्ट बनवत नाही म्हणून सॉरी. गुड बॉय. चल लवकर चल. बस येईल इतक्यात. विद्या शुभांगीचं या रविवारी डोहाळ जेवण ठरलंय. मालती बहिणींचा मुद्दाम सांगायला फोन आला होता. रविवारी सगळ्यांना सुट्या असतात ना म्हणून रविवार धरलाय. आपण सगळे जाणार होता. रविवारी मला नाही जमणार. अरे असं कसं. अगं तू घरची मोठी सून आहेस. तुझ्या जावेचं डोहाळ जेवण आहे. घरच्या कुठल्याच कार्यक्रमाला तू नसतेस. कितीदा आम्ही लोकांना उत्तरं द्यायची. हसतात लोक अशा ना आम्हाला. ए बस आली. उठ चल. चल लवकर. दूध पी शुभम. चल. वॉटर बॅग. एक मिनिट लेट मी चेक. गुड बॉय. बाय कर. बाय Bye. बाय आजी. चल. आणि तुम्ही तिला काहीच बोलू नका. अहो सगळ्यांच्या सुना नोकऱ्या करतात. पण हिचं ना प्रत्येक वेळेला हे असं आहे. अगं तिची पोस्टच तशी आहे. हो ती ज्या पोस्टला आहे ना त्यात अशा काही गोष्टी असतात की नाही टाळता येत. हो ना. हां. मग घरात पण तिची जी पोस्ट आहे ना त्या पोस्टलाही काही गोष्टी टाळता येत नाहीत. पण नाही तुम्ही तिलाच सपोर्ट करा. पुष्करला सुद्धा इतकं समजावलं होतं ना 10 वर्षापूर्वी. पण नाही प्रेमाची झापडं होती ना डोळ्यावर. आता यायतच म्हणा. तिच्या प्रत्येक गोष्टीला हो ला हो करत असतो शुभमचा बेबी सिटर. बघणाऱ्याच्या डोळ्याला
बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, पण बहिऱ्यांच्या राज्यात फक्त बोलणाऱ्याचा घसा बसतो. खरंय, बहिऱ्यांच्या राज्यात कितीही ओरडलं तरी आपलाच घसा बसणार. हे बघ, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. जगात उजेड आणणाऱ्यांना स्वतःच्या घरातल्या अंधाराकडे काही काळ दुर्लक्ष करावंच लागतं. हं? खरंय बाबा, मी पुष्करची जन्मभर आभारी राहीन. 10 वर्षांपूर्वी माझ्यासारख्या एका अनाथ मुलीला हवे तसे बाबा मिळवून दिले. पण मला आई बाबा दोघही हवेत. मिळतील, जरूर मिळतील. पण केव्हा? तुझी सासू एका क्षणासाठी विसरेल की ती सासू आहे. हं? तुला काहीच माहित नाही. खरंच काय मला माहित नाही नको सांगतो खरंच Statement घ्यायचं. सांगतो नका मला नका खरंच सांगतो सर. त्या दिवशी मी नागरिक गेलो होतो. हॅलो, हॅलो मम्मी. काय रे? काही नाही, असाच फोन केला. खूप कंटाळा येतोय ग. शुभम, मी जरा कामात आहे बच्चा. मी तर नंतर फोन करू. मम्मी एक मिनिट. पप्पांचा पण फोन नाही लागत आहे. तुला आलेला का ग? बिझी असेल तो, करेल तर तुला फोन. हं? शुभम, शुभम, मम्मी, आय एम मिसिंग यू मम्मी. संध्याकाळी तयार राहा. आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. सरप्राईज? व्हॉट सरप्राईज? प्लीज मम्मी सांग ना. सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? तू संध्याकाळी तयार राहा. Until then, you keep guessing, okay? Bye. बाय मम्मी. सरप्राईज. मग कसं वाटलं सरप्राईज? मस्त. इट्स अ ग्रेट सरप्राईज मम्मी. अजून एक सरप्राईज आहे. मम्मा, तुझ्या बरोबर इथे. इट्स अ ग्रेट 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 सरप्राईज. का? Hi Shubham, how are you? What's your order? अरे सेम ऑर्डर यार. पनीर टिक्का सँडविच अँड चॉकलेट चिप कुकी. Okay. 1 minute अमोल. Yes. मम्मा, हा? पनीर टिक्का सँडविच पप्पाचं फेवरेट आहे. तुला काय हवं? अच्छा, पप्पाचं फेवरेट आहे. मग मला तेच हवं. आय लव्ह द सेम. Okay, ma'am. आणि काय रे, तुम्ही इथे नेहमी येता आणि नेहमी हेच खाता? एक chocolate chip. हा मिळेल. हॅलो हॅलो, ऑर्डर आली की मला सांग. मी 2 मिनिटात आले. हं?
शुभम आता बॉम्ब ब्लास्ट मध्ये सापडलाय. Oh my God. प्लीज डॉक्टर. Nurse, emergency. शुभम. विद्या आहेस कुठे तू? अगं केव्हापासून फोन ट्राय करतो मी तुला. अगं शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ब्लास्ट झालेत, आपल्याला लगेच तिकडे जायचंय. शुभम बॉम्ब ब्लास्ट मध्ये इंजर्ड झालाय. काय? मी त्याला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. घरी कळवलंयस का? आई बाबांना कळवलंय पण आय डोंट नो व्हाय पुष्करचा फोन लागत नाहीये. विद्या विद्या तू तिकडेच थांब. इथे सगळं मी हँडल करेन. शुभम पंडित कुठे? इमर्जन्सी रूम. इमर्जन्सी? विद्या आई विद्या शुभम कुठे? आई कुठे शुभम? तुम्ही शांत व्हा. डॉक्टर शुभमची ट्रीटमेंट करतात आतमध्ये. पण त्याला एक्झॅक्टली झालंय काय सांग ना मला. डॉक्टर Yes. हाऊ शुभम? ते आत्ता काहीच सांगता येणार नाही. म्हणजे यू प्लीज रिलॅक्स. थोडा वेळ लागेल. आमचे प्रयत्न सुरूच आहेत. आज काय झालं शुभम? शांत, शांत, शांत. विद्या पुष्करचा एक फोन लागत नाही. काय करायचं काही कळत नाही मला खरंच. कुणाचा? पुष्करचा फोन आहे? नाही. शांत शांत. येस सर. विद्या इंटरपोलकडून इन्फॉर्मेशन आली की बॉम्ब ब्लास्ट करणारे अतिरेकी बोरिवलीच्या श्री कॉम्प्लेक्स मध्ये अजूनही आहेत. तू लगेच इथे पोहोच. मी तुझी टीम पाठवतो. यू हॅव टू लीड द ऑपरेशन विद्या. सर ऍक्च्युली आपल्या डिपार्टमेंटची एफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्याचा लास्ट चान्स आहे विद्या. डू यू अंडरस्टँड मी? नाउ हरी अप अँड गेट इनटू ॲक्शन. सर बाबा जा तू बेटा. हं? हे बघ आम्ही आहोत इथं. सगळं ठीक होईल. हं? शांत शांत. बाबा पुष्करला शुभम बद्दल काही सांगू नका. नाही एकटा आहे तो तिथे. प्लीज. हे बघ तू काळजी करू नकोस. आय विल हँडल इट. निघतो. थँक्स.
shoot him. मिलिंद, तू आतला बघ. Don't move. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार काही वेळापूर्वी झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ला प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या एसीपी विद्या पंडित आणि टीमने 5 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी विचारणा केली असता एसीपी विद्या पंडित या ऑपरेशनविषयी काहीही बोलायला तयार नाहीयेत. पण मुंबई पोलिसांचा दावा आहे की त्यांनी बॉम्बस्फोटाच्या सूत्रधारांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसात एसीपी विद्या पंडित आणि टीमची रेसिडेन्शियल एरियात जाऊन गोळीबार करण्याची ही सलग दुसरी घटना आहे. आता तुम्ही थेट बघू शकताय की पोलीस मुख्यालयात राज्याचे गृहमंत्री हणमंतराव लवाटे पोहोचलेले आहेत. ऐकूया त्यांची प्रतिक्रिया. सर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल आपलं काय म्हणणं आहे? वो क्या है सर मराठीत बोला. बेस्ट आहे बेस्टच आहे. म्हणजे पोलिसांनी एवढी मोठी चांगली कामगिरी केलेली आहे. आपण त्यांचे त्याबद्दल आभार मानायला पाहिजेत, अभिनंदन करायला पाहिजेत. आपण हे अतिरेकी कोण कुठले काही कळलंय का? लास्ट नंतर 3 तासात पोलिसांनी अतिरेक्यानं पकडलं. पण त्याआधी काय करत होते पोलीस? या निष्पाप लोकांच्या बळीला जबाबदार कोण? पकडले नक्कीच अतिरेकी आहेत की जनतेची दिशाभूल करण्याचा पोलिसांचा आणि सरकारचा प्रयत्न आहे. नाही. हे बघा काय आहे की पोलीस आणि सरकार हे जनतेसाठीच असतं की नाही. त्यामुळे जनतेची दिशाभूल होणार नाही आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ताबडतोब मिळतील. कोणीही कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देत नाहीये, पण शासनाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेला द्यावीच लागतील. कॅमेरामन रवी शर्मा सोबत आकांक्षा जोशी. अरे बोला ना, उत्तर द्या. काय शर्मा, अरे काहीच उत्तर दे ना तुम्ही आम्हाला. आम्ही काय उत्तर द्यायचं जनतेला? ताट मानानं चालणारा मुंबई पोलीस अच्छा माना खाली घालून का उभे? एक गोष्ट लक्षात ठेवा शर्मा, आम्ही टिकलो तरच तुम्ही टिकाल. माहिती ना तुम्हाला? मग आम्ही काय करायचं सर? काम केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम. अरे प्रॉब्लेम कामाचा नाहीच आहे शर्मा, प्रॉब्लेम काम करणाऱ्यांचा आहे. आता तुम्ही अतिरेकी पकडले, चांगलं झालं. पण हे सगळ्याच्या सगळे वापस आलेत ना. एखादा खपला असता यांच्यातला. म्हणजे शहीद झाला असता एखादा तर मग आपल्याला थोडी सहानुभूती मिळाली असते का नाही? पण काय नशीबच असू द्या. बर, त्यांची नावं गावं कधी फोडणार तुम्ही? सर लवकरच. आणि तोंड? अरे तोंड काय बघताय माझी? काय फोडाफाडी करायची ती ताबडतोब करा, नाही तर सीबीआय वाले टपलेलेच आहेत. तुम्हाला कळतंय ना शर्मा? चल रे. Disgusting. Absolutely disgusting. Anyway, just keep cool, all of you. Vidya. विद्या, तुला खरंच माहित नव्हतं
की पुष्कर या सगळ्यात इन्व्हॉल्व आहे. आय एम सॉरी पण we trust you, Vidya. But the problem is, only we trust you. Vidya, जसं उद्याचे दिवस वर येईल तसे बरेच प्रश्न वर येतील. So keep your answers ready. विद्या, विद्या, मला वाचव विद्या, प्लीज. मला आता बाहेर काढ विद्या. मी निर्दोष आहे ग. मला खरंच यातलं काही माहित नाही विद्या. अगं खरंच सांगतो, तुझी शपथ घेऊन सांगतो, शुभमची शपथ घेऊन सांगतो विद्या, मला यातलं काही माहित नाही. प्लीज, तू मला ओळखतेस है ना. मी हे असं काही करेन असं खरंच वाटतं तुला? मी बॉम्बलास्ट मध्ये इन्व्हॉल्व असेल असं वाटतंय का ग तुला? मला प्लीज, मला इथं बाहेर काढ. चल ना आपण जाऊया विद्या. अगं हे बघ, मी आहे ग. अगं मी पुष्कर. विद्या, तुझा लाडका पुष्कर असं काही करू शकेल असं वाटतं का ग तुला? नाही ना विद्या, मी खरंच सांगतो, मी नाही काही केलं. मला इथं बाहेर काढ ना विद्या. हे बघ, मी कुणाला नाही मारलं विद्या. मला घेऊन चल ना. हे लोक मला विद्या, विद्या, मला जगायचंय विद्या. तुझ्या बरोबर जगायचंय मला विद्या. शुभम बरोबर जगायचंय मला. प्लीज घरी घेऊन चल ना विद्या. मी अगं शपथ सांगतो, मी नाही काही केलं. निर्दोष आहे मी विद्या. विद्या, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ग. हे बघ ना माझ्याकडे, मी खरंच काय नाही केलं विद्या. हे विद्या, मी खरंच सांगतोय ग. हे मला घरी घेऊन चल ना. मी काय नाही केलं. वाचव ना मला प्लीज विद्या. पुष्कर, विद्या, समथिंग इज रॉंग. पुष्कर याच्यामध्ये इन्व्हॉल्व. दिस इज इम्पॉसिबल विद्या. तो स्वतः असं काही बोललाय का तुला? पण त्याचं गप्प राहणं. अगं पण दोन कानाखाली खेचले ना त्याच्या की सगळं खरं खरं बोलत तो. मी बघतो ना तो कसं नाही बोलत ते मी बघतो ना. माझा लहानपणापासूनचा मित्र आहे ग तो. तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो त्याला. आणि तो यामध्ये समथिंग इज रॉंग. समथिंग इज रॉंग.
बाबा शुभम कसा आहे? शुभमची निदान ही अवस्था तरी काळजी करण्यासारखी आहे. मी तुम्हाला खोटी आशा नाही दाखवणार, पण ही केस खरंच खूप क्रिटिकल आहे. 7-8 ठिकाणी इंटरनल फ्रॅक्चर्स आहेत. सगळे लिगामेंट्स, जॉईंट्स ब्रेक झालेत. हातले सगळे टिश्यूज फाटलेत, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. या सगळ्या प्रकारात कदाचित त्याच्या जीवाला धोका संभवतो. विद्या, तुझ्या डोळ्यात पाणी पाहायची सवय नाही आम्हाला. अगं, डॉक्टर प्रयत्न करतायत. शेवटी तेही हाडामासाचीच माणसं आहेत ना. पुष्करचा काही कॉन्टॅक्ट झाला? त्याला काही कळलं नसेल बंगलोरला इथे बॉम्ब ब्लास्ट झालाय म्हणून. एक साधा फोन नाही करतायत आपण सगळे कसे होत विचारायला. येऊ दे त्याला, चांगली खडसावते. मंदा, तू पण ना? एसीपी विद्या पंडितने या अतिरेक्यांना ब्लास्ट नंतर 3च तासात अरेस्ट केलं. इट इज अ फॅन्टॅस्टिक अचीवमेंट. आई एम एक्सट्रीमली प्राउड ऑफ माई एंटायर टीम एंड द ऑफिसर्स. विद्या पंडित आपको उन आतंकवादियों के बारे में बताएंगे जो अरेस्ट हुए हैं. विद्या. मंसूर काझी, अफगाणिस्तानचा रहिवासी, अल-कायदाशी संबंधित. राशिद अन्सारी, ISI एजंट, पाकिस्तान. मुझम्मिल बेग, ISI एजंट, पाकिस्तान. युनुस सिद्दीकी, ISI एजंट, मुंबईचा रहिवासी. पुष्कर पंडित, मुंबईचा रहिवासी, रिअल एस्टेट आणि लँड डेव्हलपमेंटचा बिझनेस. वन क्वेश्चन प्लीज. पुष्कर पंडित तुमचे कोण लागतात? फ्रेंड्स, आय थिंक या बाबतीत जेवढी माहिती जनतेपर्यंत पोहोचायला हवी आम्ही तुम्हाला दिली आहे. नो मोर क्वेश्चन्स. थँक्यू. पण सर त्यांनी अजून उत्तर दिलं नाही की पुष्कर पंडित विद्यापीठाचे कोण लागतात. अहो, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही हो दिलं. सर. पुष्कर पंडित तुमचे कोण लागतात? विद्या, अगं काय काय चाललंय काय सगळं? हं? पुष्कर, आपला पुष्कर. माझ्याकडे तुमच्या एकही प्रश्नाचं उत्तर नाही. अगं, आणि आई, अगं म्हणजे काय करतेस तू? अगं आई, कुठे नेतेस तिला? हं? पुष्करकडे चाल, सोडव त्याला. चाल, आधी माझ्या मुलाला घेऊन ये, मग स्वतःच्या मुलाला भेट. कळलं? थांब मंदा. अगं काय बोलतेस काय तू? मग काय बोलू? माझ्या मुलाची, स्वतःच्या नवऱ्याची जगासमोर अतिरेकी म्हणून ओळख करून देताना लाज नाही वाटली तुला? मंदा, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. कंट्रोल? कंट्रोल? पुष्करला बेड्या ठोकलाय ना, आपल्या पुष्करला बेड्या ठोकलाय ना. ज्या पुष्कर पंडितचे आई वडील म्हणून घेताना अभिमान वाटत होता आम्हाला, त्या पुष्करला जगासमोर गुन्हेगार ठरवलंय ना. स्वतः मेडल घालून निर्वेल हो, पण त्या मेडलसाठी स्वतःच्या मंगळसूत्राचा सौदा करायला कमी करणार नाही बाई. अगं स्वतः अनाथ होतीस ना, आता आम्हाला अनाथ करतेस. अगं 10 वर्ष ज्याच्या बरोबर संसार केलास तो माणूस तुला अतिरेकी दिसतो का? मंदा, मंदा प्लीज, प्लीज मंदा. हे बघ, मला माझा मुलगा परत हवाय. जोपर्यंत त्याला परत आणत नाहीस ना,
तोपर्यंत मला तोंड दाखवू नकोस. आणि हो, शुभमला भेटायचाही प्रयत्न करू नकोस. कळलं? विद्या, येस सर. अरे काय उत्तर द्यायची जनतेला आम्ही शर्मा? हा, एका पोलीसवाल्याचा नवरा अतिरेकी झाला का अतिरेकीची बायको आम्ही पोलिसात आणून बसवली? हा, दोन्हीकडून आमच्याच खुर्चीला सुरुंग आहे ना. सर, विद्या पंडितवर माझा पूर्ण विश्वास आहे. बिलीव्ह मी सर, ती नक्कीच. ओ शर्मा, आम्हाला जास्त नॉलेज देऊ नका हो. ती बाई आहे आणि आपल्या देशात बाईचा कपाळ मोक्ष झाला तरी चालत, पण बाई कपाळावरचं कुकू पुसू देणार नाही. हा? अहो, साक्षात नवरा सामील आहे तिचा. कशावरून हाताला हात लावून मम म्हणत बायको सामील नसल? तेव्हा तुमचा जे विश्वास आहे ना ते ठेवा तुमच्या जवळ. आम्ही काय सांगतो ते ऐका. ताबडतोब बाईवर एक इन्क्वायरी कमिशन बसवा आणि इन्क्वायरी कमिशनला ठरवू द्या की बाईला केसवर बसवायची का. सर, कामाला लागा. Vidya, I'm sorry. You have to face the inquiry. मी शपथ घेते की मी शपथ घेते की या खात्यात काम करताना या खात्यात काम करताना पूर्णपणे निधर्मीपणे आणि निपक्षपातीपणे काम करीन काम करेन सदरक्षणाय खलनिग्रहणाय याप्रमाणे सज्जनांचं रक्षण करेन आणि दुर्जनांचा नायनाट करेन. जय हिंद. जय हिंद. म्हणता माझी अवस्था तितकी वेगळी नाहीये. जगाच्या नियमानुसार शेवटी विजय सत्याचाच होतो. पण आता त्या सत्याच्या विजयाचीच भीती वाटू लागली मला. तुमचं म्हणणं पुष्कर. अहो, पण तो आपला मुलगा आहे, माझा, तुमचा. मंदा, हे सगळं विचार करण्यापलीकडचं आहे. अगं, आपण मान्य केलं की पुष्कर त्यात इन्व्हॉल्व नव्हता, तर मग तो आपल्याशी खोटं का बोलला? तो जर बँगलोरला होता तर मुंबईत त्या ठिकाणी तो काय करत होता जिथे संशयित पकडले गेले? मंदा, पुष्करच्या बाजूने आपण जर विचार केला ना तर तो मूर्खपणा ठरेल. आणि विद्याच्या बाजूने विचार केला तर तितकी हिंमत नाही आपल्यात. हा, तितकी हिंमत नाही आपल्यात. मंदा, ती मुलगी ज्या अवस्थेतून जाते असं वाटतं की ही मुलगी अजून जिवंत कशी? मुलगा हॉस्पिटलमध्ये, नवरा जेलमध्ये. ती बाहेरून कितीही खंबीर दिसली ना तरी क्षणोक्षणी खसते. ती कोसळण्याआधी तिला कोणीतरी सांभाळायला हवं, उभं करायला हवं.
कारण तिला अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तर शोधायची. विद्या, कुठल्या दगडाची बनलीस ग? अगं, तुझ्या 10 वर्षाच्या संसारात मी तुझी आई होऊ शकले नाही, खरं आहे. पण तूही तर माझी मुलगी म्हणून कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाहीस माझ्याकडे. नाही. रडपोरी, आज पोटभर रडून घे. कारण उद्यापासून तुला रडायला वेळच होणार नाहीये. बाळा, उद्यापासून तुला एक लढाई लढायची आहे आणि ती जिंकायची सुद्धा आहे. शुभमला आता अशा आईची गरज आहे जी त्याला न्याय मिळवून देणार आहे. तुला एक गंमत सांगू बाळा, जगातली सगळ्यात कमकुवत गोष्ट काय असते माहितीये? आईचं हृदय. आणि त्याच जगातली सगळ्यात ताकदवान गोष्ट ही आईचं हृदयच असतं. उठ पोरी, लढ, घाबरू नकोस. आजपासून ही आई तुझ्या पाठीशी उभी आहे. बैठिए. क्या पुष्कर पंडित आपके पति है? जी सर. एक ही घर में रहते हुए आपको पता नहीं चला कि पुष्कर पंडित बॉम्ब ब्लास्ट में इन्वॉल्व है? जी नाही सर. ह्यावर कोणी विश्वास ठेवेल असं वाटतं तुम्हाला? कोणी विश्वास ठेवला नाही तरी सत्य बदलत नाही सर. ACP विद्या पंडित, या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला क्लीन चिट देण्यात येत आहे. पण बॉम्बलास्टची केस तुमच्याकडून काढून घेण्यात येत आहे. यू आर डिसमिस्ड फ्रॉम दिस केस.
डिसमिस फ्रॉम द केस. हे होणारच होतं आणि हेच होणार होतं. साला आम्ही किती घासली ना तरी आम्ही. आता आपण हा विषय किती उघडत बसलो ना तरी मॅडमना ही केस परत मिळणार नाहीये. सिस्टीम चावीवाली माकडा होता आपण. जेवढी चावी भरलेली असताना तेवढंच चालायचं. ते सांगतील त्याच दिशेनं चालला तर मेडल्स मिळणार. नाही चालला तर डिसमिस फ्रॉम द केस. काय तुम्ही सरकारचा अपमान करताय असं नाही वाटत तुम्हाला? सरकारी अधिकाऱ्याचा अपमान हा सरकारचा अपमान नाहीये. अहो तुम्ही मला आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय. मी फक्त माझी कोंडी फोडण्याचा प्रयत्न करते सर. अहो काय साधणार आहे तुम्ही हे सगळं करून? समाधान. ज्या विश्वासाने सरकारने मला हे सगळं दिलं होतं तो विश्वासच आता उरला नाही. हे सगळं मला ओझं वाटू लागले म्हणून परत करते मी. जय हिंद. लवाटे साहेबांचं उत्तर द्या. सर उत्तर द्या प्लीज. सर ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. एसीपी विद्या पंडितने आतापर्यंत मिळालेली सगळी मेडल सरकारला परत केली हे खरं आहे का? नाही त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. इन्क्वायरी मध्ये क्लीन चिट मिळाली तरी त्यांच्याकडून केस काढून का घेतली? सरकारने त्यांच्यावर अविश्वास दाखवला म्हणून मिळालेली सगळी मेडल्स त्यांनी सरकारला परत केली अशी बातमी आहे. नाही काय आहे, मी बोललो ना की त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आणि काय आहे, आत्ता ह्यांच्यावर अविश्वास दाखवायचा तर विश्वास कोणावर दाखवायचा बुवा? आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचे सगळे गैरसमज दूर करू. ओके. जय हिंद जय महाराष्ट्र. बाईला केसवर परत घ्या. चल. मॉर्निंग एव्हरीबडी. नीता, ही केस सॉल्व्ह करायला आपल्याकडे फक्त 6 दिवस आहेत. या 6 दिवसांमध्ये कोणालाही सुट्टी मिळणार नाही. 4-5 तासांचा गॅप असेल, घरी जाऊन यायचं असेल तर घरी जाऊन या. नीता यू या सगळ्या सस्पेक्टची वेगवेगळी फाईल बनव आणि इंटरपोलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. येस मॅम. श्याम, तुझ्या नेटवर्कमध्ये जेवढे काही खबरी असतील त्या सगळ्यांकडून यांची खबरबात काढ. ओके मॅम. या गो. मिलिंद कदम जाधव, काहीही करून या पकडलेल्या लोकांना आपल्याला बोलतं करायचं. बोल बोल. कुछ नहीं पता सर मुझे. कुछ नहीं पता. बोल जल्दी. बोला ना कुछ नहीं. बोल. नहीं पता सर. कुछ नहीं पता. तुला तर मी बोलता करीन. बोल. नहीं पता सर. नहीं पता. तुझ्या तर मी. बोल. मैं कुछ नहीं जानता. कुछ नहीं जानता. मैं कुछ नहीं जानता. मोजम्मीला घेऊन ये जाधव. जाधव, पुष्करला घेऊन या. जाधव, पुष्करला घेऊन या. एक्सक्यूज मी. हा बाबा. विद्या, डॉक्टरांनी ऑपरेशन करायचं डिसिजन घेतलंय. तुला लगेच हॉस्पिटलला यावं लागेल. ठीक आहे? ओके. मी जरा हॉस्पिटलला जाऊन येते. मिलिंद, काही करा पण यांची तोंड उघडा.
खूप त्रास होतोय ग. अजून थोड्या वेळ त्रास सहन कर बेटा. लवकर सगळं व्यवस्थित होईल. मम्मी पप्पा कुठे आहे? सांग ना मम्मी पप्पा कुठे आहेत? मम्मी सांग ना पप्पा कुठे आहेत? पप्पा 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 शुभम पप्पा पप्पा शुभम पप्पा मम्मा 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 पप्पा 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 पप्पा. काय बोलला? काहीही नाही. तर तुला काहीच माहित नाही. मग जे माहिती आहे ते सांग. मला माहितीये की तू बोलणार आहेस. तुलाही माहितीये की तू बोलणार आहेस. फक्त कधी ते माहित नाही. मला भेटायचंय शुभमला. काय बोलणार आहेस त्याच्याशी? मी आता पकडला गेलोय. आता तुझ्यावरच आहे सगळं. लवकर मोठा हो. आईला सांभाळ. मला फाशी झाल्यावर घरच्यांची सगळ्यांची काळजी घे. हेच नाही, त्याला सांगायचंय की मी 10-15 दिवसात इथून बाहेर पडणार आहे. मग भेटूया. विद्या, मी इथून बाहेर पडणार आहे क्लीन चिट मिळून. अगं, मला सगळं माहिती आहे. तुला केसवरून काढून टाकण्यात आलं, तुझ्यावर इन्क्वायरी बसली, माहितीये मला. बिकॉज एव्हरीथिंग वॉज प्लॅन्ड. पण या केसवर तुझ्या जागी दुसरा कोणी ऑफिसर यायला हवा होता, किंवा सीबीआय कडे जायला पाहिजे होती ही केस. तू केसवर परत कशी आलीस काही कळत नाही. पुष्कर, ए विद्या, तू घाबरू नको. अगं, खालपासून वरपर्यंत बरेच लोक याच्यात सामील आहेत. मी काय म्हणतो, तू झालेलं सगळं विसरून जा. अगं, आपलं फ्युचर ब्राईट असेल, खूप पैसा असेल आपल्याकडे. आणि जे लोक मेले त्यांचं काय? ए विद्या, हे असं इमोशनल होऊन काय होत नाही, कळलं ना? अगं, आणि आपल्या देशात दररोज 100-200 माणसं या ना त्या कारणाने मारतात. मग आता त्याच्यापैकी काही माणसं माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या चुका करता मेली तर काय फरक पडतो? विद्या, उठ.
करतेस तू? विद्या, सोड मला. सोड. विद्या, काय करतेस तू? विद्या! ओळखलंस याला? नीट बघ, ओळखलंस याला? शुभम. नाही, हा त्या 100-200 लोकांपैकी आहे जे या देशात रोज मरतात. आणि जे नाही मरत ना पुष्कर, ते या अवस्थेत रोज मरत राहतात. कळलं? पुष्कर! चल! पुष्कर, निघ! विद्या, विद्या, मला जाऊ दे. शुभम. पुष्कर! विद्या, सोड मला. पुष्कर! घेऊन जायला का मिल शुभमला तिकडे मिल. मला जाऊ दे, मला जाऊ दे रे. अरे चल, आलो जाऊ जायला. चल. शुभम, शुभम, जमीन खरेदी करायची आणि प्रॉफिट मध्ये विकायची, हा माझा बिझनेस आहे. एक जमीन मी विकत घेतली होती 80 कोटी रुपयांना. ती विकल्यावर मला भरपूर प्रॉफिट मिळणार होता, म्हणून मी मार्केटमधनं पैसे उचलले. पण नंतर कळलं की ती जागा डिस्प्यूट मध्ये आहे. पैशांकरता रोज फोन यायला लागले, देणेकरी मानगुटीवर बसायला लागले. काय करावं मला काही सुचत नव्हतं. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी माझ्या बायकोपासून काहीतरी लपवलं. हे सगळं मी युनुसला सांगितलं, कारण या आधीही त्याने मला पैशांची मदत केली होती. बहुत बड़ी रकम है पुष्कर भाई. जानता हूं यूनुस, लेकिन टेंशन मत लीजिए पुष्कर भाई, मैं कोशिश करता हूं. त्याने कोणाला तरी फोन लावला. ओके ओके मोहम्मद भाई. ओके, शुक्रिया. खुदा हाफिज. आपका काम हो गया पुष्कर भाई. मला माझं काम होताना दिसत होतं. टेन्शन होतंच, पण
खूप रिलॅक्सही वाटत होता. काही दिवसातच माझी आणि मोहम्मदची मीटिंग झाली. हमें बड़ा ही सुकून मिलेगा आपकी मदद करके. लेकिन पुष्कर भाई, आपको हम पर एक एहसान करना होगा. मला फक्त त्याचा बिझनेस इथे सेट करायला त्याची मदत करायची होती. काही दिवसांनी मोहम्मदचे लोक मुंबईत आले. मी त्यांना काही जमिनी दाखवल्या, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स दाखवले. त्या लोकांची राहण्याची सोय मी श्री कॉम्प्लेक्समध्ये केली होती. थोड्या दिवसांनी मोहम्मदने मला ठरल्यापैकी अर्धी रक्कम दिली. सगळं काही सुरळीत चाललं होतं. आणि अचानक एक दिवस सब कुछ प्लान के मुताबिक होना चाहिए. हाँ भाईजान. हर बॉम्ब अपने टाइम पे ही फटना चाहिए. बिल्कुल. हाँ? समझ रहे हो ना? मुजम्मिल, तू अंधेरी एरिया देखेगा. राशिद, तू चर्च गेट पे रहेगा. ठीक है. मैं वायरलेस पे रहूंगा. हर पल मुझे खबर देते रहना, समझे? देखो, हमारी एक गलती हमारे प्लान को तबाह कर सकती है. मुझे कोई गलती नहीं चाहिए. इंशाल्लाह. तो सगळा प्रकार बघून मी घाबरलो. मी लगेच युनुसला भेटलो. बताओ युनुस, वो लोग बॉम्ब ब्लास्ट के बारे में क्या बात कर रहे थे? अरे पुष्कर भाई, आप फिक्र मत करो. आप अपने पैसे से मतलब रखो. युनुस मला काहीच सांगत नव्हता. सारखा विषय टाळायला लागला तो. आणि एकदा मग मोहम्मद भारतात आला. तेव्हा मी त्याला सरळच विचारलं, सच बताइए मोहम्मद भाई, ये सब क्या है? एक छोटा सा धमाका. आप नहीं समझोगे. सियासती खेल है. आप ऐसा नहीं कर सकते मोहम्मद भाई. अब मैं आपकी कोई मदद नहीं करूंगा. आई एम नॉट अ पार्ट ऑफ योर प्लान एनी मोर. आप हो मेरे दोस्त पुष्कर साहब. मैंने आपके और आपके बेटे की दोस्ती की बहुत सारी कहानियां सुनी हैं. आय वॉज ट्रॅप्ड. पण मोहम्मदनं मला शाश्वती दिली की मला काहीही होणार नाही. जरी प्लॅन फसला आणि मी पकडला गेलो तरीही. कारण एक व्यक्ती होती जी आम्हाला या सगळ्यातनं सुखरूप सोडवणार होती. विश्वास बसत नाहीये ना, पण ठेवा विश्वास. आम्हीच आहे. काय घाबरताय एवढे? काय पकडले बिकडले जाणार नाहीये तुम्ही. आणि समजा पकडलं चुकून माकून तर आम्ही आहे ना 15 दिवसात बाहेर काढतो. जेंटलमन प्रॉमिस. काय पुष्कर साहेब, अजूनही घाबरते तुम्ही कशाला? असं असं बायकोला घाबरता होय का? ते घाबरलं पाहिजे बाबा. आणि आमची बायको गावाकडची अडाणी अशिक्षित, पण आमची जाम टरकत्या तिच्या समोर. हो तुमची बायको तर एसीबी, क्राईम ब्रँच, पण काय हरकत नाही, ते आमच्याच अंडरमध्ये. कसं आहे पुष्कर साहेब, घाबरायचं कशाला? तू नुकसानाला. इथं तर फायदा आहे ना, फायदा. हा मी विचार केला, जर सगळेच आपला फायदा बघतायत तर मी का नको? त्यांना मदत करण्याची किंमत होती
80 कोटी रुपये. आणि मी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. जिथे जिथे त्यांना बॉम्ब ठेवायचे होते तिथे तिथे मी स्वतः त्यांना घेऊन गेलो. मी सेल्फिश झालो होतो. मला फक्त येणारा पैसा आणि माझी फॅमिली दिसत होती. म्हटलं 100-200 लोक मेले तर मरू देत ना, काय होत. पण मला हे माहित नव्हतं की त्या 100-200 लोकात माझं शुभम शुभम मला माफ कर बेटा. आय एम सॉरी शुभम, मला माफ कर शुभम. मला माफ कर बेटा. आय एम सॉरी शुभम. मला मला शुभमला भेटायचंय. फक्त एकदाच मला शुभमला भेटायचंय. प्लीज. नाही भेटता येणार. जाधव जाधव मॅडम मॅडम मी ठीक आहे. पुष्कर 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 मिलिंद जाऊ दे. Come on, move! Move! Come on! पुष्कर गंदे. विद्या मला जाऊ दे. पुष्कर गन दे आणि सरेंडर कर. विद्या मी कोण झाले. मला जाऊ दे. पुष्कर ऐक माझं विद्या. मला जायचंय. मला मला पुष्कर
विद्या एकदाच शुभमला भेट एवढं सगळं स्वतःच्या खांद्यावर पेलवलंस ना, मग आता का रिझाईन करतेस? सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे विद्या. पहिल्यांदाच राज्याचे गृहमंत्री बिहाइंड द बार्स आहेत बिकॉज ऑफ यू विद्या. सर, या सगळ्या प्रकरणात आमच्या सगळ्यांचंच आयुष्य एखादा विराम लागल्यासारखं थांबलं होतं. ते आता मला पुन्हा सुरू करायचंय. पण त्यासाठी नौकरी सोडायची गरज नाहीये विद्या. जो था वो अल्प विराम था, पूर्ण विराम नहीं. और अल्प विराम में लाइन तोड़ने की शक्ति होती है, लाइन को खत्म करने की नहीं. आय नो सर, पण माझ्या घरी माझ्या जागी असा एक माणूस होता जो माझ्यासाठी सगळं सांभाळून घ्यायचा. पण सर, आता त्या जागी उभं राहून मला माझं घर सांभाळायचंय. But we don't want to lose an officer like you, Vidya. I'll make an offer to you. तू आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये 9 to 5 जॉब करू शकतेस. You can train other officers to become Vidya Pandit. Think about it, Vidya. I will think about it, sir. I wish you all the best. Thank you, sir.